मित्रांनो, आपण पाहता टेक लेसन चॅनल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत SBIचं न्यू ATM कार्ड कशा पद्धतीने ऍक्टिव्हेट करायचं, पिन कशी जनरेट करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण गुगल सर्च मध्ये या ठिकाणी सर्च करायचं आहे SBI सर्च करूया। त्यानंतर ह्या ठिकाणी क्लिक करूया। त्यानंतर लॉग इन वर क्लिक करूया, SBI लॉग इन। अशा पद्धतीने पेज ओपन झाल्यानंतर आपण कंटिन्यू टू लॉग इन वर क्लिक करूया। त्यानंतर या ठिकाणी आपण युजर नेम आपल्या इंटरनेट बँकिंगचा टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे। तर आपण युजर नेम टाकून घेऊया आणि पासवर्ड टाकून घेऊया। तर यासाठी आपण कीबोर्डचा वापर न करता आपण व्हर्च्युअल कीबोर्ड यूज करू शकता। या ठिकाणी आल्यानंतर आपण चेकबॉक्स मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला हे व्हर्च्युअल कीबोर्ड आलेला आहे। या ठिकाणी कॅप्स लॉक करून आपण कॅपिटल स्मॉल लेटर करू शकता या पद्धतीने। तर आपण टाकूया या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड। त्यानंतर हा कॅप्चा या ठिकाणी टाकूया आणि लॉग इन बटन वर क्लिक करूया। लॉग इन केल्यानंतर वन टाइम पासवर्ड या ठिकाणी आलेला आहे OTP, ते टाकूया आपण या ठिकाणी। त्यानंतर सबमिट वर क्लिक करूया। अशा पद्धतीने हे पेज ओपन झाल्यानंतर आपण जायचं आहे ई सर्व्हिस या ठिकाणी आणि ATM कार्ड सर्व्हिसेस वर क्लिक करूया। त्यानंतर आपण जायचं आहे ATM पिन जनरेशन वर, या ठिकाणी क्लिक करूया किंवा आपण न्यू ATM कार्ड ऍक्टिव्हेशन वर पण क्लिक करू शकता, परंतु आपण ही मेथड वापरूया ATM पिन जनरेशन। क्लिक करूया। या ठिकाणी आपण मेथड यूज करायची आहे, कोणतं मोड ते आहे ते यूज करायचं आहे, युजिंग वन टाइम पासवर्ड किंवा युजिंग प्रोफाइल पासवर्ड। प्रोफाइल पासवर्ड पण असतो आणि वन टाइम पासवर्ड आपल्या मोबाईल वरील तो टाकायचा आहे। आपण या ठिकाणी वन टाइम पासवर्ड वर क्लिक करून OTP घेऊया। OTP आलेला आहे, OTP आपण टाकूया, सबमिट करूया। त्यानंतर आपण या ठिकाणी सेव्हिंग अकाउंट सिलेक्ट करायचा आहे आणि कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला डिस्पॅच होऊन आलेला ATM कार्ड आहे तो सिलेक्ट करायचा। आता आपण काय करायचं, या ठिकाणी योग्य तो ATM कार्ड निवडायचा आहे। या ठिकाणी मला नवीन आलेला ATM कार्ड हा आहे म्हणून तो निवडतोय, क्लिक करतोय त्या ठिकाणी आणि त्यानंतर आपण जायचं आहे खाली स्क्रोल करून आणि सबमिट वर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। हा नवीन ATM कार्ड मला ऍक्टिव्हेट करायचा आहे। सबमिट वर क्लिक करूया। आता एंटर फर्स्ट 2 डिजिट ऑफ युअर डिझायर्ड पिन, म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला आवडलेले 2 अंक टाकायचे आहेत फक्त। या ठिकाणी आपण टाकूया। त्यानंतर आपण सबमिट वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एंटर युअर डिजिट ऑफ न्यू पिन, एंटर फर्स्ट 2 डिजिट क्रिएट बाय यू फॉलो बाय 2 डिजिट सेंड टू यू थ्रू SMS, म्हणजे आपल्याला जे SMS आलेला आहे त्या SMS वरून आपण या ठिकाणी टाकायचं आहे। इथं महत्वाचं म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी टाकायचं आहे आपण आपले जे पहिले डिजिट होते ते आधी टाकायचे। या ठिकाणी जे आपण आधी एंटर केले होते ते टाकून नंतर SMS द्वारे 2 अंक आलेले आहेत ते आपण या ठिकाणी टाकायचे आहेत। सबमिट वर क्लिक करूया। या ठिकाणी ATM पिन जनरेशन झालेले आहे। न्यू ATM पिन नंबर हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली। तर आपण जे आधी टाकलेले 2 अंक होते आणि आपल्याला SMS थ्रू आलेले 2 अंक आहेत, हे 4 अंक मिळून आपला न्यू ATM पिन असणार आहे। जर आपल्याला चेंज करून घ्यायचं असेल तर या ठिकाणी जायचं आहे, या ठिकाणी आणि ATM कार्ड सर्व्हिसेस, त्यानंतर ATM पिन जनरेशन वर क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊन या पद्धतीने न्यू ATM पिन आपण क्रिएट करू शकता। मित्रांनो, आशा करतो आपल्याला हे व्हिडिओ नक्कीच आवडले असणार, तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि टेक लेसन चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।